वेलकम, स्वागत आहे सर्वांचं वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2026 या स्पर्धेमध्ये रजनी क्रमांक 3 सामना क्रमांक पहिला सिद्धगड ब त्यांच्या विपक्षामध्ये सचिन 11 जे गावदेव स्पोर्ट झुगरेवाडी या दोन संघांच्या दरम्यान आजच्या रजनीतील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे सिद्धगड बी संघाने झुगरेवाडी टीमने आणि बॅटिंगचा डिसिजन त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. फिल्डिंगचे इन्व्हिटेशन सिद्धगड बी टीमला देण्यात आलेलं आहे. सलामीवीर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या प्रवीण, त्याच्या सोबतीला वैभव तुम्हाला पाहायला मिळेल आणि बॉलिंग मार्कवरती बॉलर महेशला तुम्ही सध्या पाहताय. ऑफिशियल्स त्या ठिकाणी सज्ज झालेले आहेत, मयूरजी मार्के सर, त्याचबरोबर प्रवीणजी विषय. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आज सागर कापडे आपल्याला पाहायला मिळतील. 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण प्रेक्षेपित केली जाते. या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण केलं जात आहे, त्यांचं देखील आपण वेलकम करूयात. स्ट्राइक एंडवरती प्रवीण, नॉन स्ट्राइक एंडवरती वैभवला तुम्ही पाहतात. गोलंदाजी मार्कवरती महेश. अंपायरचा ग्रीन सिग्नल. मॅच इज ऑन. दोन्ही संघाला भरपूर सारे शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल लो व फुल टॉस आपल्याला पाहायला मिळाला. अगदी आपण पाहिलं तर सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या षटकामध्ये पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. ऑन साइडला हाफ ट्रॅकर बॉल होता, पूल केलाय, फटका इथे. ओ बॅकफुट वरती आलेत, कट करण्याचा प्रयत्न होता. विकेटच्या पाठीमागनं डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवतात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत महेश हेमाडेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर प्रवीणनं आक्रमण केलं होतं, त्यानंतर सलगचे 2 चेंडू या ठिकाणी डॉट टाकलेले आहेत. आणखीन एक चांगला चेंडू लो व फुल टॉस. अगदी आपण पाहिलं ना तर सध्या ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता एक टप्पा पकडला त्या ठिकाणी गोलंदाज महेश आणि सातत्यानं त्याच टप्प्यावरती गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते. सलगचा तिसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. एक चौकार, त्यानंतर 4 निर्धाव चेंडू या षटकामध्ये आतापर्यंत टाकलेत गोलंदाज महेशनं. जय हनुमान भुवन टीम, आपण लक्षात असू द्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. बांदिवली टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. जर इनिंग ब्रेकमध्ये आपण उपस्थित झाला नाही कॅप्टन, तर बांदिवली टीमला टॉस त्या ठिकाणी विन दिला जाईल. आणि जर पूर्ण मॅच जर आपण उपस्थित नसाल तर 2 धाव्यांची पॅनल्टी देखील आपल्याला दिली जाईल. लव फुल टॉस होता, इनफिल्डच्या वरनं काढला बॉल. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची, बॉल थांबणार नाहीये, सरळ निघून जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती हा चौकार आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 चा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यानंतर पहिल्या डावामध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना जे गावदेव झुगरेवाडी संघाची टोटल आहे स्कोर कार्ड वरती 8 धावा. ओव्हर नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यानंतर 8 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिले षटक गोलंदाज महेशचं, त्यानं 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अतुलला आपण पाहतायत. बॉलिंग मार्कवरती सध्या तो सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 मध्ये मुख्य मंचा एंडकडनं सध्या गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. ओ बॅकफुटवरती आलेत, इनफिल्डच्या वरनं बॉल क्लिअर केलाय. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची आणि बॉल सरळ निघून जाईल डीप पॉइंटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज वैभवच्या बॅटमधनं हा चौकार. रिप्ले सध्या आपण पाहतात ऑन स्क्रीन साईड अँगलने. बॅकफुटवरती आलेत, बॉटम हँडचा फार चांगला उपयोग आपल्याला पाहायला मिळाला.
फलंदाज वैभव आता स्ट्राईक गेटवर त्याने पहिला बॉल खेळत असताना तो मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलाय. 4 धावांसाठी चौकार आपल्याला पाहायला मिळेल आणि टीमची टोटल सध्या चौकाराच्या मदतीने पुढे जात असताना डबल डिजिटमध्ये धावफलकावरती धावसंख्या 12 आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा अतुल त्या ठिकाणी सज्ज होतोय. पहिल्या बॉलवरती आता अतुलवरती आक्रमण केलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये महेशनं चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी केलेली आहे. बॅकफोडते आलेत, फटका यावेळेस देखील इनफिल्डला क्लिअर केलाय. डीप थर्डमॅनला बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. सलगचा हा दुसरा देखणीय फटका, चौकार. बॅटची कडा लागली आहे. विकेटच्या पाठीमागे बॉल चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे. दीप थर्डमॅनला थांबणार नाहीये. सलगचा या षटकामध्ये हा तिसरा चौकार फलंदाज वैभवच्या बॅटमधनं. ट्वेंटी ऑन अबाउट 20 धावा सध्या तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. फक्त चौकारांची भाषा सध्या मैदानाच्या आतमध्ये बोलली जाते. फलंदाज वैभवच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॅकफुटवरती आलेत. गॅप शॉट सिलेक्शन आहे आणि बॉल यावेळेस देखील जाईल. या षटकामध्ये दमदार फटकेबाजी करत असताना ठोकलाय हा चौथा चौकार. अतुलवरती आक्रमण या षटकामध्ये आपण पाहतायत. स्कोर कार्डचा विचार केला तर फक्त डॉट आणि 4 धावाच स्कोर कार्डवरती सध्या आपल्याला पाहायला मिळतील. सलग 4 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. ओ लॉफ्ट केलाय परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. हा फटका देखील चांगला होता परंतु 2 खेळाडू आपण 38 सर्कल 3 खेळाडू आपण 38 सर्कलच्या बाहेर पाहतायत. P2चं दुसरं षटक ज्यामध्ये आक्रमण फलंदाज वैभवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये जरूर शांत ठेवलं होतं प्रवीणला परंतु त्यानंतर अतुलवरती आक्रमण फलंदाज वैभवनं दाखवलेलं आहे. 25 धावा स्कोर कार्डवरती. एक चांगली आणि दमदार सुरुवात या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर बॉलचा पाठलाग करतोय आणि शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवतील फेकतील. या दरम्यान या 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावांच्या मदतीने षटक देखील पूर्ण होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जे गावदेव जुगरेवाडी संघाची टोटल आहे स्कोर कार्डवरती विदाउट एनी विकेट लॉस 27 ऑन स्कोर बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला स्टॉप वॉच या ठिकाणी सुरू आहे. विनंती असेल क्षेत्ररक्षण आपण लगेच सज्ज करा आणि गोलंदाज देखील बॉलिंग मार्कवरती आपण सज्ज करायचा आहे. 4 षटकं टाकण्यासाठी 20 मिनिटं देण्यात आलेली आहेत. त्या निर्धारित वेळेमध्ये आपण 4 षटकं त्या ठिकाणी पूर्ण करायची आहेत. सिद्धगड बी टीम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती महेश आपल्याला पाहायला मिळेल. ज्या महेशनं पहिले षटक टाकलं होतं ज्यामध्ये फक्त 8च धावा त्याने खर्च केल्या होत्या. रिव्हर्स अटेम्प्ट स्विच हिटचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. ॲक्शन रिप्लेमध्ये सध्या आपण पाहतायत. महेशचा विचार केला तर महेशनं आत्तापर्यंत फक्त आणि फक्त ऑफस्टिक वरतीच गोलंदाजी केलेली आहे या मॅचमध्ये आणि चांगल्या प्रकारे यश देखील त्याला मिळालेलं आहे. फक्त 2 चौके पहिल्या षटकामध्ये आले होते. त्यानंतर अतुलवरती मात्र आक्रमण केलं गेलं आणि पुन्हा एकदा महेश फुलटॉस बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये. झेल जरूर उडाला होता परंतु जवळपास क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. फक्त एक सिंगल या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2026 ही स्पर्धा सध्या आपण पाहतायत. या स्पर्धेची आजची तिसरी रजनी तिसरी रात्र आपल्याला पाहायला मिळेल. दमदार आयोजन
AB रॉयल्स जामुडे आणि संपूर्ण आयोजकांचं कौतुक आपण करूयात. या मैदानावरती पहिल्यांदा रजनी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून भरवण्यात आली आहे आणि चांगलं आयोजन आपल्याला देखील पाहायला मिळेल. पुन्हा एकदा महेश शफल झाले, ऑनसाइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, स्कोअर ऑफ द विकेट हा फटका सजवण्याचा प्रयत्न होता, यष्टांच्या पाठीमागे मारण्याचा प्रयत्न. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतात गती जास्त दिली होती या बॉलवरती महेशच्या माध्यमातून. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल, डॉट सिंगल डॉट अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि हा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. अंपायर सिग्नल, इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव मिळेल आणि एक्स्ट्रा धावाच्या मदतीने सध्या धावफलक पुढे जात असताना 29 या आकड्यावरती 29 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली धावगती या पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये जुगडेवाडी टीमच्या माध्यमातून. 29 धावा आत्तापर्यंत धावफलकावरती आहेत. इनफिल्डच्या वरनं क्लिअर केला, डीपमध्ये क्षेत्ररक्षण लॉंग ऑफमध्ये सेट आहेत. चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळेल, जबरदस्त क्षेत्ररक्षण. फक्त एकच सिंगल धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतीये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत सध्या षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये आत्तापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाज महेशने केली आहे. एकही मोठा फटका या षटकामध्ये आत्तापर्यंत आलेला नाहीये. ओ थांबलेत, वेट अँड वॉच. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. रिप्लेमध्ये पाहणं अतिशय आपण पाहतायत बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी टाकण्यात आली होती महेशच्या माध्यमातून. व्हेरिएशन महेशकडे फार आहेत आणि सध्या तेच व्हेरिएशन या षटकामध्ये तो दाखवत असताना आत्तापर्यंत 5 चेंडूंचा खेळ षटक क्रमांक 3 मध्ये झालेला आहे. यावेळेस गती दिली होती, बॅटची बाहेरची करा, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, बॅकअपसाठी त्या ठिकाणी कोणी उपलब्ध नाही आहे. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेले, सिंगल कंप्लीट झाली होती. सेकंडचा कॉल मात्र प्रवीणनं दाखवला होता, नकार दिला वैभवनं. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सचिन 11 जे गावदेव जुगरेवाडी टीमची टोटल आहे स्कोर कार्डवरती एकही गडी न गमावता आत्तापर्यंत 31 धावा. चांगली धावगती आपल्याला पाहायला मिळते. 10.33 ची करंट रन रेट सध्या तुम्ही पाहतायत. सरासरी आपण पाहतात प्रत्येकी षटकामध्ये आत्तापर्यंत 31 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सध्या आपण पाहता 7 स्टारच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑफिशियल अपडेटर सध्या आपण पाहतायत आमच्यासोबत जॉईंट आहेत ऑपरेटर हर्षलजी टोपले. त्याचबरोबर कॅमेरामॅन आपण पाहिलं तर शिवादादा खुणे आहेत आणि साईड अँगलमध्ये प्रमोद दमाने यांना आपण पाहतायत. चांगले टेलिकास्ट 7 स्टारच्या माध्यमातून 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. मैदानाच्या आतमध्ये 31 धावा. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज नितीन आपल्याला पाहायला मिळेल. ब्लॅक स्क्रीन एंडकडनं गोलंदाज नितीन सध्या सज्ज होतो. या स्पर्धेचा विचार केला तर आजची ही तिसरी रात्र आहे या स्पर्धेची आणि प्रेक्षकांची फार चांगली साथ या स्पर्धेला लाभते. षटक क्रमांक 3 मध्ये 4 मध्ये गोलंदाज नितीन आपण पाहतात. तिसरं षटक गोलंदाज महेशनं टाकलं होतं. चांगली गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहिली होती. यावेळेस बॅकफुटवरती गेलेत, इनफिल्डच्या वरना बॉल काढला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल थोडा वेल घेतला फिल्डरनं बॉलवरती येण्यासाठी आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय वेगाने या 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. विकेट किपर अमोल त्या ठिकाणी थोडे नाराज आहेत कारण आपण पाहिलं तर अतिशय वेगाने या 3 धावा पूर्ण केल्या. डीप पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक होते, चेंडूपर्यंत येण्यासाठी थोडा वेळ घेतला. तेच पाहिलं प्रवीण आणि वैभवनं या 3 धावा अतिशय वेगानं पूर्ण केल्या. 3 धावांच्या मदतीने सध्या धावफलक पुढे जात असताना 34 या आकड्यावरती 34 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी रनवेमध्ये थोडा व्यत्यय आला, थांबलेत नितीन, पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतील. चांगली सुरुवात आपण पाहिली होती बॅटिंग करणाऱ्या जुगरेवाडी टीमची. आता या षटकामध्ये धावा थांबवण्याचं काम नितीनला करायचं आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यॉर्कर अगदी फलंदाजाला आता मात्र शांत ठेवलाय. व्हाईट यॉर्कर आपण पाहतात, कोणतेही उत्तर नव्हतं फलंदाज प्रवीणकडे या चेंडूसाठी. डॉट बॉल, बिंदी गेंद आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी करत असताना गोलंदाज नितीनला आपण पाहतायत. सिद्धगड बी संघ म्हटलं तर चांगले खेळाडू या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतील. महेश असेल, अतुल असेल, अमोल असेल, अजूनही बरेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. हा चेंडू देखील अगदी तसाच आपल्याला पाहायला मिळतो.
अगदी कॉपी कट आणि पेस्ट. एक टप्पा पकडलाय गोलंदाज नितीन आणि सातत्याने त्याच टप्प्यावरती गोलंदाजी सध्या सुरू आहे आणि यश देखील मिळते गोलंदाज नितीनला. सलगचा दुसरा डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती फिल्डरकडनं थोडी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळेल. त्या चेंडूवरती 3 धावा, त्यानंतर सातत्याने 2 चेंडू डॉट. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूची उचली त्या ठिकाणी मिळाली नव्हती आणि आता मात्र धावचीच्या मदतीने पहिला फलंदाज त्या ठिकाणी होईल बाद. जयगावदेव जुगडेवाडी टीमला हा लागणारा पहिला धक्का. फलंदाज प्रवीण, बॅक टू दी पवेलियन. प्रवीण त्या ठिकाणी बाद झालेले आहेत. 12 बॉलमध्ये 11 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. आपण पाहिलं तर खेळपट्टीवरती हा चेंडू जास्त उचली घेत नव्हता, खाली राहिला होता बॉल. त्यानंतर वैभवनं स्ट्राईक चेंज करण्याचा निर्णय घेतला. प्रवीणला धावचीच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागलं. नवीन फलंदाज सध्या योगेशला आपण पाहतायत नॉन स्ट्राईक एंडवरती, तो देखील सज्ज आहे. नितीननं आतापर्यंत चांगले बॉलिंग षटक क्रमांक 4 मध्ये केलेली आहे. बॅटची कडा आणि बॉल सरळ यष्टांच्या वरती लागलाय. प्लेड ऑनच्या स्वरूपामध्ये हा धक्का दुसरा. बॅटिंग करणाऱ्या जे गावदेव जुगडेवाडी टीमला फलंदाज वैभव, बॅक टू दी पवेलियन. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान भुवन त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान बादिवली टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल जय हनुमान भुवन टीम, जर इनिंग ब्रेकमध्ये आपला कॅप्टन उपस्थित नसेल तर जय हनुमान बादिवली टीमला टॉस विन या ठिकाणी दिला जाईल असे आयोजकांच्या माध्यमातून सूचना आलेली आहे. नवीन फलंदाज त्या ठिकाणी करणला तुम्ही सध्या पाहतायत. समोर लॉफ्ट केला, एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. आणि याच बरोबरीने षटक क्रमांक 4चा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सध्या हे स्कोर कार्ड 35 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटक संपल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या आपल्याला 31 पाहायला मिळाली होती. एकही फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला नव्हता. परंतु षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज नितीननं जबरदस्त गोलंदाजी केली. दोन्ही सलामीवीर त्याने बाद केलं प्रवीणला, बाद केलं वैभवला आणि धावा फक्त त्याने खर्च केल्या 4. एकंदरीत 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील. अंतिम अखेरचे षटक बॉलिंग मार्कवरती बॉलर आपल्याला पाहायला मिळेल दयानंद. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक दिवसामध्ये 10 संघ आपल्याला समाविष्ट पाहायला मिळतात आणि पहिल्या फेरीसाठी एक नियम आहे. जो संघ पहिल्या फेरीमध्ये जास्त धावा बनवेल त्या संघाला दुसऱ्या फेरीसाठी बाय आपण त्या ठिकाणी देतो. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या दिवसापासून पहिल्या रात्रीपासून नियम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. विकेट किपरकडनं थोडी मिस्टेक अमोल आहेत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये, परंतु धाव घेण्यास नकार. अंपायरचा सिग्नल डाऊन द लेग साईड, वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4चं आपण कौतुक करूयात गोलंदाज नितीनचं, कारण त्यानं 2 गडी बाद करत असताना फक्त 4 धावा त्या षटकामध्ये खर्च केला. धावा देखील थांबवल्या, विकेट देखील मिळवल्या आणि आता अंतिम अखेरच्या षटकामध्ये दयानंद आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिलाच बॉल बॉलरच्या माध्यमातून वाईट त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. हाफ ट्रॅकर होता, ऑनसाइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा विकेट किपर अमोलकडनं गॅदरिंग व्यवस्थित त्या ठिकाणी झालेले नाहीये, कलेक्शन चुकीचं राहिलं आणि त्या ठिकाणी एक सिंगल धाव मात्र पळून पूर्ण केली जाते. आता स्ट्राईक एंडवरती योगेशला आपण पाहू शकता. एका सिंगलच्या मदतीने सध्या धावफलक त्या ठिकाणी पुढे जात असताना 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अगदी सामना सुरू होण्याच्या अगोदर कॅस्पराच्या ठिकाणी देखील जमा झालं होतं विकेट हॅट्रिकसाठी, परंतु एकही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक आतापर्यंत पूर्ण केलेली नाहीये. ऑन साइडला फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय आणि बॉल निघून जाईल मिड विकेटला, सीमारेषा पार. फलंदाज योगेशच्या बॅटमधला धमाका षटकार.
ऍक्शन रिप्ले मध्ये आपण सध्या पाहतात फुल टॉस होता, लव फुल टॉस, फटका चांगला पाहायला मिळाला, बॉटम हँडचा चांगला उपयोग केला, ऑन बाउंड्री हा चेंडू त्या ठिकाणी पडलाय. अंपायरचं देखील आपण कौतुक करूयात आणि षटकार आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटस या षटकारच्या मदतीने सध्या 43-43 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतीये. 43 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. योगेश आता या डावाला या स्कोर कार्डला मात्र आकार देत असताना अंतिम षटकामध्ये हो यावेळी देखील ऑनसाइडला फिल्डर त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करतायत. अपयश आले फिल्डरला आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळेल. 47-47 धावा, 2 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्यात. फलंदाज योगेशनं डावाला सध्या तो आकार देतोय. एक चांगला वेल फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे. हो यावेळेस षटकार आणि चौकाराचं उत्तर दिले गोलंदाज दयानंद. मधली एसटी वाकवली आहे आणि फलंदाजाला पवेलियनचा रस्ता मात्र दाखवलाय. फलंदाज बाद. हो ऍक्शन रिप्ले मध्ये आपण सध्या पाहतायत योगेशला देखील हा चेंडू समजला नाहीये. नवीन फलंदाज निवृत्ती सध्या मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना 47 वरती हा तिसरा धक्का लागलाय. दयानंद वरती आक्रमण नक्कीच केलं होतं फलंदाज योगेशनं, परंतु षटकार आणि चौकाराचं उत्तर मात्र दयानंद दिले. आता विकेटच्या माध्यमातून नवीन फलंदाज सध्या निवृत्तीला आपण पाहतात. स्ट्राईक एंड वरती 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. व हाफ ट्रॅकर ऑनसाइडला फुल करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. एका टप्प्यानंतर बॉल मुसंडी मारेल डीप मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. निवृत्तीच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळेल. पहा शेवटचा चेंडू आहे. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. जय हनुमान बांदिवली संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल जय हनुमान भुवन टीम आपला कर्णधार टॉससाठी पाठवायचा आहे. जर इनिंग मध्ये आपला कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर जय हनुमान बांदिवली टीमला टॉस विन त्या ठिकाणी दिला जाईल. शेवटचा अंतिम बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल आणि अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ सध्या तर याच दरम्यान आपण मुख्य मंचावरती काही शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. सन्माननीय कानादादा बिराडे यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक आकाशदादा बिराडे यांच्या शुभ हस्ते मुख्य मंचावरती करणार आहोत. VIP डाईज वरती हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन सध्या हा शुभ सन्मान आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचा शुभ सन्मान आकाशदादा बिराडे यांच्या शुभ हस्ते केला जातोय, जे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. पहिला सामना आपण पाहतायत, ज्यामध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावसंख्या लावण्यात आली 51. सध्या मुख्य मंचावरती आपण पाहतायत मान्यवर विराजमान आहेत. चला टॉससाठी या जय हनुमान भुवन टीम, त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान बांदिवली टीम. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉससाठी येणं फार महत्वाचं आहे. सध्या ऑनस्क्रीन आपण पाहतायत टॉस बॉक्स देखील त्या ठिकाणी दाखवला जातोय. टॉससाठी यायचं आहे दोन्ही टीम. विनंती असेल
जर ज्या टीमचा कर्णधार टॉससाठी उपस्थित नसेल इनिंग ब्रेकमध्ये तर समोरच्या टीमला त्या ठिकाणी टॉस विन दिला जाईल. जय हनुमान भुवन टीम आपण या. जय हनुमान बांदिवली टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. जर आपला कॅप्टन या ठिकाणी उपस्थित नसेल तर मात्र जय हनुमान बांदिवली टीमला टॉस विन त्या ठिकाणी दिला जाईल आणि सामना संपण्याच्या आत जर कॅप्टन उपस्थित नसेल तर मात्र 2 धावांची पॅनल्टी देखील दिली जाईल. आणि जसा जसा वेल मात्र आपण टॉससाठी कराल तशी बॉलची पॅनल्टी देखील आयोजकांच्या माध्यमातून देण्यात येईल. चला फलंदाज यायचं मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करणार आहोत आणि दुसऱ्या डावामध्ये 52 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे ऐकण्यासाठी आपण जाऊयात दुसऱ्या सत्राकडे आणि इन्व्हाइट करूयात कॉम्बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक दीपक बिराटी सर यांना. धन्यवाद. क्रीडा रसिकांना एक नम्रतेची सूचना आहे. R15 बाईकची चावी हरवलेली आहे. कोणाला जर सुरू होत आहे. टॉस विन दिलेला आहे टीम जर्मन बांदिवली. आपला निर्णय कळवा. बॉल फर्स्ट एस इट इज. जर सामना संपला आणि सामना संपून मग जितका जास्त मिनिटाचा वेळ होईल त्यानुसार मग बॉलची पॅनल्टी डिक्लेअर होईल. ही सूचना आपण लक्षात घ्या. वेळेच्या बाबतीत कुठल्याही टीमचं गत्यंतर या स्पर्धेमध्ये नसेल. अनेक अनेक धन्यवाद दाबाजी खुने सर. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय AB रॉयल्स ग्रुप जांभुर्डे आणि त्या सोबतीनं स्वर्गीय भालचंद्रजी नानू बिराडे प्रतिष्ठान आयोजित परंपरा प्रतिष्ठा सन्मान अभिमान असणारी स्पर्धा. क्रीडा स्पर्धेचं 4थं पर्व आणि त्यातल्या त्यात 4थ्या पर्वात आजची 3री रजनी. पहिला सामना सुरू आहे. टार्गेट सेट झालंय सिद्धगड बी क्रिकेट संघासमोर. 52 धाब्याचं ओपनिंग पेअर अतुल आणि त्याची सोबत देतो विकी. तर बॉलिंग मार्कवर दाखल होतोय पहिल्या षटकात भरत. व पहिला बॉल वेस्ट ऑफ बाईट बीमर. ऑनफिल्ड अंपायर मयूर मार्केसर. सिग्नल नो बॉल. आज अंपायरच्या भूमिकेत मयूर मार्केसर त्याचबरोबर प्रवीण विशेषर. थर्ड अंपायरच्या भूमिकेत मुरबाड एक्सप्रेस सागर कापडी सर आपल्यासोबत जॉईन झालेत. तिन्ही ऑफिशियलचं करूयात आपण आभार व्यक्त. 7 स्टार लाईव्हची संपूर्ण टीम 3 कॅमेऱ्यानिशी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करण्यासाठी सज्ज झालेली आहे. त्यांचे पुनश्च एकदा आपण करूयात स्वागत. दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी आता वाढली आहे. त्या सर्वांचं स्वागत. त्याचबरोबर आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम ज्यांच्या अथक परिश्रमातून ही स्पर्धा साकारण्यात आलेली आहे त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. ऑफिशियल ऑपरेटर हर्षद टोपले सर. मेन कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपला शिवा. त्याचबरोबर साईड कॅमेरामॅनच्या भूमिकेत प्रमोद भाऊ दमाने आणि स्टेज कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण बघत आहोत सिकेला. फ्री बॉल आलाय डॉट. लूप होणारा फुलटॉस होता. स्वीपचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये हवा त्याचा संपर्क घडवता आला नाही. विकी आणि त्याची सोबत अतुल देतोय. 1 धाव दाफलकावरती बनलेली आहे. 52चा पाठलाग सुरू आहे. यावेळेला ड्राईव्ह केला बॉल समोर लॉंग ऑफला. फिल्डर उपस्थित झालेत. मिल्टेत एक सिंगल बास. स्पर्धेमध्ये प्रत्येक रजनीमध्ये फ्रॉम फर्स्ट मॅच टू लास्ट मॅच जो संघ पहिल्या राऊंडमध्ये जास्त सांघिक धावा बनवेल त्या टीमला बाय आहे. तदनंतर जे 2 मॅचेस त्या 2 मॅचेसमध्ये जी टीम जास्त धावा बनवेल त्या टीमला बाय आहे. कुठल्याही पद्धतीचा ड्रॉ या स्पर्धेमध्ये होणार नाही. फ्रॉम फर्स्ट नाईट टू लास्ट नाईट जेव्हा सुपर 5च्या लढती
मात्र जेव्हा सुपर 5 मध्ये 5 संघ दाखल होतील तेव्हा मात्र ड्रॉ होणार आहे, ही सूचना आपण लक्षात घ्या. मात्र क्वालिफिकेशन राऊंडपर्यंत कंपल्सरी हायेस्ट रन जी टीम बनवेल त्या टीमला आपण बाय देतोय. प्रथमतःच मुरबाड तालुका टेनिस क्रिकेट विश्वात ही नवीन संकल्पना आमच्या कमिटीने अंमलात आणली आहे. फाईन स्वीपचा प्रयत्न होता, शॉर्ट फॉन लेगला कॅच ड्रॉप. चला इनिंग ब्रेकमध्ये भुवन टीम कॅप्टन आले नाही. टॉस आता आम्ही डिक्लेअर दिलेला आहे, तो टीम जनमान बांधिवलेला त्यांनी फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. चालू सामना त्याचा संपेल. भावेश भाऊ तुम्हाला मैदानात ओपनर्स पाठवावे लागतील, ही सूचना लक्षात घ्या. नो बॉल 1 अँड देन डॉट. यावलेला टॉपेज बॉल हवेत, झेलची संधी मात्र तिचाही स्वीकार झाला नाही. आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे, बॉल निघालाय दीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. लक फॅक्टर होतोय ऑन. अतुलच्या बॅटमधून येत आहेत या निर्णायक 4 धावा. लकी चौकार. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, पण सध्या त्याचा विरोधाभास आपण मैदानावरती बघत आहोत. साधा सोपा सहज झेल सुटला, बॅक टू बॅक 2 जीवदानं आणि त्या मोबदल्यात आता 4 धावाही गोलंदाज भरतला मोजाव्या लागलेल्या आहेत. विराज लाईट इव्हेंट अँड मॅनेजमेंट, प्रशांत शेळकेसर आणि त्यांची संपूर्ण टीम विद्युत प्रकाशात या स्पर्धेसाठी त्यांच्या लाईट इव्हेंट मॅनेजमेंटकडून खूप चांगलं सहकार्य लाभलं, त्यांचे आभार आपण व्यक्त करूयात. त्याचबरोबर मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर समीर दादा एनकर, जगदीश दादा दळवे आणि त्याचबरोबर अक्षयदादा मार्के यांचे आपण आभार व्यक्त करूयात. आजची स्पर्धेची निर्णायक 3री रजनी आणि 3ऱ्या रजनीतील ॲज पर शेड्यूल हा दुसरा सामना आहे, पण थोडी ॲडजस्टमेंट आहे, त्याच कारणासह हा सामना आपण पहिला कव्हर केलेला आहे. यावेळेला डाऊन द लेग स्टिक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल इट इज व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धावा आता मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या धावासंख्या दाफल कव्हर एकूण अंकित झाली आहे ती 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या दाफल कव्हर. यावेळेला ऑन साइडला पॉवर पॅकेट गॅप मध्ये चाललाय बॉल. अंपायर सिग्नल 1 बॉन्स ओव्हर द रोप. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक चौकार येतोय अतुल हेमाडेच्या बॅटमधून. 4 धावा. गुड शॉट. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 11 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 4 चेंडू 8 धावेचं योगदान अतुलचं, तर विकी मात्र थोडे स्लो बट स्टेडीट. 3 चेंडूत अवघी 1 धाव त्यानं धावफलकावरती योगदानित केलेली आहे. करण गोलंदाजीसाठी दाखल झाले आहेत. पाठलाग 52चा सुरू आहे. पहिल्या षटकात बनलं गेले 11. आता विजयाचं समीकरण 24 चेंडू 4 षटकं आणि 10.25 धाव्याच्या धावगतीने आवश्यक धावगती ती 11.00 धावेची. यावेळेला ड्राईव्ह केल्यासमोर थोडी मिसफिल्ड सेकंडचा कॉल आहे आणि तोपर्यंत दुसरी धाव देखील आता मिळताना दिसेल. सो या 2 धावेसहित सध्या धावसंख्या दाफल कव्हर एकूण अंकित झाले ती 13 ऑन बोर्ड. यावेळेला ड्राईव्ह केला, कव्हर्स मध्ये गॅप मध्ये चाललाय बॉल. सुईतून जितक्या सहजतेनं धागा काढावा तितक्या सहजतेनं बॉल काढलाय. एक्स्ट्रा कव्हर आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधून डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार. जय गावदेव झुगरेवाडे आणि त्यांच्या विरोधात सिद्धगड बी या 2 टीमच्या दरम्यान हा सामना. 17 धावा सध्या स्कोरबोर्डवर. एक्सलंट टायमिंग, सुपर्ब स्ट्रोक. यावेळेला शॉर्ट ऑफ लेंथ पुलचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, पण फिल्डर थोडे दूर आहेत. गॅप मध्ये बॉल चाललाय जोपर्यंत बॅकअप येईल. सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावे सहित मात्र सध्या
एकूण धावसंख्या दाफल अंकित झाले 19. नुकताच मंचावरती शुभागमन होतोय या स्पर्धेचे आपले लाडके प्रणेते प्रेरणास्थान तानाजीदादा बिराडे. आपलं सरचे स्वागत. सध्या ग्रँड एंट्री आपण बघत आहोत ती टेडीची. आज एक वेगळा फर्स्ट विकेट डाऊन. नुकताच मंचावरती आपल्या आदरणीय महिला भगिनींचं शुभागमन झालंय. संयोजक समितीच्या वतीनं आपल्या सर्व उपस्थित महिला भगिनींचं देखील आपण करूयात मनपूर्वक हार्दिक ससेने सरचे स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. पहिला धक्का बसलाय. विकी माघारी परत आहेत. स्कोर सध्या 21. नवीन बॉटर आता दोलची सोबत देतोय महेश. स्पर्धेतील निर्णायक तिसरी रजनी. आजच्या ग्रुप सी मधील हा पहिला सामना. नेक्स्ट मॅच रेडी राहा. भुवन टीम आणि त्याचबरोबर जनमान बांदिवली. स्कोर सध्या 21-21. स्टील 1 to go. एकवीस धाबा सध्या दाफलकावर. चला वेळ जास्त घेत आहे जयगावदेव झुगरेवाडी. थोडी घाई करा. ओ बॅकफुटवर जात कट करण्याचा पर्यंत लेंथवरून हलकासा टॉस होतोय. बॉल निघालाय त्या डेस्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉल. 2 षटकांची झाली आहे सांगता. पाठलाग 52चा सुरू आहे. 2 षटकात बनला गेला त्या 21 एका गडाच्या मोबदल्यात. आता विजयाचं समीकरण 18 चेंडू आणि 18 चेंडूत अजूनही 31. 31 धाब्याची आवश्यकता. नेक्स्ट मॅच रेडी राहा दोन्ही टीम. फायनल अलर्ट कॉल फ्रॉम आवर मॅनेजमेंट कमिटी बी गेटिंग रेडी. स्कोर सध्या आपण बघत आहोत 21-21. 10.50 धाब्याची धावगती प्रति 2 षटकांच्या पाठीमागे सध्या मेंटेन करत असताना आपण बघत आहोत संघ सिद्धगड बी. अतुल स्ट्रायकर एंडला 4 चेंडूत 8 धाब्याचं योगदान. 200चा त्याचा बॅटिंग स्ट्रायक रेट आणि त्याची सोबत देतोय नॉन स्ट्रायकर एंडला महेश, ज्याचं वैयक्तिक खातं खुलवणं अजूनही बाकी आहे. बरोबर 8:11 पहिला बॉल पडलाय सेकंड इनिंगचा. टाइम काउंटर सुरू आहे. 2 षटकं बरोबर 10 मिनिटात टाकली आहेत. थोडी घाई करा टीम जयगावदेव झुगरेवाडी. प्रवीण सावला गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. षटक मार्गस होते तिसऱ्या नॉन पॉवर प्ले ओव्हर. त्याच कारणासह सध्या 5 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आपण बघत आहोत. पहिला बॉल बॅटची कडा आणि यस्यांच्या पाठीमागे एसटी रक्षक योगेशनं पकडलाय. जबरदस्त झेल. फलंदाज बाद. 21ला दुसरा धक्का. डायरेक्ट ऑनफिल्ड अंपायर मयूर मार्के सर यांची भेट त्यांनी घेतलेली आज. क्रिकेट विथ एंटरटेनमेंट. क्रिकेट बरोबर
प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट आजच्या निर्णायक तिसरी रजनीत होणार आहे. रिप्ले आपला टेलिव्हिजन स्क्रीनवर थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कडा घेत एसटी रक्षकाच्या दिशेनं बॉल मार्गस्थ झाला आणि नुकताच पहिल्याच बॉलवर प्रवीणला मिळालेलं हे वैयक्तिक पहिलंच यश. धावसंख्या 21-21. यावेळेला समोर लॉफ्टेड इट लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित झालेत. चांगलं जजमेंट, वेल जज आणि इक्वली टेकन. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द नाईट. ये भी मूड में बॅक टू बॅक दुसरा धक्का प्रवीणनं दिलाय. काय जबरदस्त झेल संपादित केला. करण होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत, ज्याचं चांगलं बॅकअप आलं. अमोल आल्यापावली माघारी ऑन हॅट्रिक. आता संधी बनली ती प्रवीणला. कालच्या निर्णायक दुसऱ्या रजनीत बक्षीसपात्र फेरीच्या सामन्यात आपण विकेट हॅट्रिक पाहिली होती. स्वर्गीय सचिनदादा चौधरी प्रतिष्ठान आंबेटेपी टीमचा गोलंदाज अजयकडून पाहिजे. आता क्रीडा स्पर्धेतील निर्णायक तिसऱ्या रजनीतील विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का? स्कोर सध्या 21-21. लॉस ऑफ 3 विकेट. नवीन बॅटर चेतन सध्या स्टॅकर एंडला. विकेट हॅट्रिकची संधी आता बनली आहे ती गोलंदाज प्रवीणला. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत, झेलची संधी आणि फलंदाज बाद. स्पर्धेतला दुसरा गोलंदाज ठरतोय प्रवीण सावला, ज्यानं विकेट हॅट्रिक कॅरी केली आहे. चेतन आल्या पावली माघारी. 21ला चौथा धक्का. तू चल मैं आयाशी परिस्थिती. ओयूटी इट सॉफ्ट, बिग विकेट डाऊन. तर जीत बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. प्रवीणनं विकेट हॅट्रिक कॅरी केलेली आहे. पहिल्या षटकात फ्रंट सीटवर ओडी टीम सिद्धगड बी, पण सध्याच्या घडीला आता या षटकात पूर्णपणे वर्चस्व आपण बघत आहोत. जय गावदेव स्पोर्ट्स झुगरेवाडी क्रिकेट संघाचं विकेट हॅट्रिक कॅरी झालेली आहे. प्रवीणनं हा कारनामा केलाय. दुसरा गोलंदाज तो ठरतोय स्वर्गीय बालचंद्रजी नानू बिराडे प्रतिष्ठान आयोजित AB रॉयल्स यांच्या विद्यमानाने आयोजित वीरहुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषकाच्या या चौथ्या पर्वात आजच्या निर्णायक तिसऱ्या रजनीत हळूहळू दर्दी क्रिकेट रसिकांची गर्दी वाढू लागली. त्या सर्वांचं स्वागत. बॉल हवेत होता पण फिल्डर पासून थोडा दूर आहे. तोपर्यंत मिळेल ते एक सिंगल धाव आणि सिंगल धावेसहित सध्या धावसंख्या दाफलकवरी कोणंकित झाली ते 22. 22 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 2 टू गो. बावीस धावा दाफलकर. फलंदाज बाद झाले 4. स्टील 2 टू गो. बॉलर तयार. राऊंड विकेट प्रवीण. शॉर्ट ऑफ लेन पूल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम. बॉल हवेत आणि याचबरोबर या षटकात चौथा धक्का आता दिलाय तो जय गावदेव झुगरेवाडी क्रिकेट संघाचा गोलंदाज प्रवीण महेश परतोय माघारी. 22ला 5वा धक्का. अर्धा संघ आता गारद होतोय. सिद्धगड बीचा फलंदाज बाद. दयानंद बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. चार विकेट एकाच षटकात कॅरी झालेल्या आहेत. विकेट हॅट्रिक आणि त्याचबरोबर डबल हॅट्रिक हा देखील विक्रम आता गोलंदाज प्रवीण आपल्या नावावरती नोंदवलेला आहे. स्टील 1 टू गो. 13 बॉल अजूनही 30ची आवश्यकता.
या वेळेला चांगला बॉल गुड लेंथवर टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत निघालाय. त्या टेस्टी रक्षकाच्या दिशेनं स्टेप आउट होऊन थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. ड्रिल करून दाखवतायत जीत, पण चेंडूबाटचा संपर्क घडला नाही. तिसऱ्या षटकात जबरदस्त कामगिरी प्रवीणची. 3 षटकं 15 मिनिटात टाकलेली आहेत. थोडी घाई अपेक्षित आहे जयगावदे जुगरेवाडी. 3 षटकात बनल्या 22, अजूनही 12 चेंडू 30ची गरज आहे. देऊयात संधी डीजे अक्षयला. तीन षटकात 22 धाबा बनलेल्या आहेत. 12 चेंडू 30 धाब्याची अजून आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. सो 12 चेंडू 30 धाबा आता बनवाव्याच लागतील. टीम सिद्धगड बी क्रिकेट संघाला जीत स्ट्रायकर एंडला आहे, ज्याच्या नावातच जीत आहे आणि त्याची सोबत देतोय दयानंद. हे 2 फलंदाज सध्या ऑन विकेट आहेत. बावीस धाबा. चला वेळ जास्त घेत्या घाई करा. भरत गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. सेकंड स्पेलमध्ये पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा निघालाय. ते टेस्टी रक्षकाच्या दिशेनं स्पर्धेची पहिली रजनी गाजवली. जन्मान शिरवलीनं कालची रजनी एक वेगळा जल्लोष होता. स्वर्गीय सचिनदादा चौधरी प्रतिष्ठान स्वराज्य 11 आंबेडंबे संघ सुपर 5 मध्ये दाखल झालेला आहे. तर आज देखील तिसऱ्या रजनीत 10 नामवंत संघ मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनशी संलग्न सम्मिलित झालेले आपण बघत आहोत. यावेळेला टॉपेज बॉल वेत आणखीन एक विकेट. जीत आता परततोय माघारी. भरतला पहिलं सुयश तर सांघिक 6वी सफलता जयगावदेव झुगरेवाडीला. फलंदाज बाद. जीत परत आहेत माघारी. 6वा धक्का. स्कोर 22. फलंदाज बाद झालेत 6. नवीन बॅटर कल्पेश बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. वेगाने येणाऱ्या वाऱ्याच्या झोकानं पत्त्याचा बंगल्याचा डाव जसा कोसलावा तसा सध्याच्या घडीला फलंदाजीचा क्रम कोसलताना आपण बघत आहोत. स्कोर 22-22. विकेट 6 गमावलेले आहेत. या वेळेला थोडा खाली राहिला बॉल पण गाईडलाईनच्या बाहेर आहे. पण तो सांगतायत प्रवीण विशेष सर वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आता मिळेल आणि अतिरिक्त धावेसहित सध्या धावसंख्या 23. 10 चेंडू आणि आता 29 धावेची आवश्यकता. 10 बॉल 29. सामना होता कुठे, सामना आला कुठे. एका पाठोपाठ एक विकेट गमावल्यानंतर जो प्रेशर बनलाय ना तो काही वेगळाच या मॅचमध्ये. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल ऑफटमच्या बाहेर बरोबर पुढ्यात टाकला होता. स्ट्रेट बॅटनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न तो मात्र फसला. चेंडू बॅटमध्ये संपर्क घडवता आला नाही. डॉट बॉल. धाबा सध्या स्थिर 23. 9 चेंडू आता 29 धाब्याची आवश्यकता. 52चा पाठलाग सध्या सूर्य सिद्धगड बी क्रिकेट संघाकडून. शॉर्ट बॉल यावेळेला दिशा दिली. स्लाइस केलाय गल्ली पॉइंट आणि थर्ड बँचच्या मधून. नजाकत बरं फटका. 4 धावा. चौकार. बॅकफुटवर जात असताना फक्त दिशा दिली. गोलंदाजाच्या गतीचा वापर करत असताना फक्त वेग वापरात आणला. 4 धावा. चौकार. चौकारानं धावासंख्या दाखल करून की झाली ती 27. 8 चेंडू आता 25 धाब्याची गरज. हो या वेळेला लाईन पाहावी लागेल. एसीडीज व्हाईट बॉल. पंच कन्फर्म करतायत प्रवीण विशेष सर. एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेसहित सध्या धावासंख्या एकूण अंकित झाली आहे ती 28. 28. 8 चेंडू आता विजयासाठी 24 धाब्याची आवश्यकता.
यावेळेला बॅटची बाहेरची कडा शॉट थर्ड मॅनला थोडी मिसफिल्ड बॉल डायबर्ट झालाय सेकंडचा कॉल बनलाय आणि दुसरी धाव तितक्याच यशस्वीरित्या कंप्लीट झाली आहे. तिसरीचा प्रयत्न होईल का ओव्हर थ्रो पण आता स्पष्ट नकार. 2च धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. 2 धाब्यासहित सध्या धाबसंख्या दाफलकवर एकूण अंकित झाली आहे 30 ऑन बोर्ड. 7 बॉल आता 7 बॉलमध्ये विजयासाठी 22 धाब्याची आवश्यकता. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न मिस्टॅम स्ट्रोक बॉल हवेत मिड विकेटला फिल्डर जज करतोय वेल जज आणि इक्वलिटी टेकन फलंदाज बाद. वैभव कडून चांगला झेल संपादित होतोय. माघारी परत आहेत कल्पेश. आता अंतिम षटकात सामना 6 चेंडू 22 धाब्याची आवश्यकता. सहा बॉल 22 धावा. अंतिम अखेरचे षटक निर्णायक षटक गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. राहुल बॅट्समन राहुल आहे सिटीज बॉलिंग मार्कवर वैभव दाखल झालेले आहेत. दयानंद कडे स्ट्राईक आहे. पाहिजे दयानंद मात्र सिद्धगड बी टीमला आनंद देऊ शकेल का. चला वेळ जास्त खर्च होतोय. जगुरेवाडी टीम गाई करा. 4 ओव्हर बरोबर 20 मिनिटात तुम्ही टाकलेले आहेत. मात्र अंतिम षटकासाठी जास्त वेळ नकोय. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. सहा बॉल 22 गोलंदाजीसाठी तयार होत आहेत वैभव. पहिला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट टर्न केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चाललाय बॉल. एक टप्पा घेत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारायच्या बाहेर. 4 धावा चौकार. डीजे सामन्याकडे जाऊयात. चौकार आलाय पहिल्याच बॉलवर. 5 बॉल आता 18ची आवश्यकता. जेडीबी बरा कलाकार आहे. यावेळेला समोर डाऊन द ग्राउंड बॉल हवे ते फिल्डर उपस्थित झाले. चांगलं जजमेंट वेल जज अँड इक्वलिटी टेकन फलंदाज बाद. दयानंद माघारी परततोय. आशेचं किरण आता मावळतंय. 8वा आदरा त्या सामन्यात लागतोय. तो टीम सिद्धगड बीला. 4 चेंडू आता 18ची गरज आहे आणि विकेट बाकी आहेत त्या 2. नवीन बॅटर नितिन बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. सध्या टेडी सोबत सेल्फीला लाईन लागलेली आहे. आजचा माहोल काही या स्पर्धेचा वेगळाच आहे. 2 रजनीमध्ये ऑनलाईन 35,000 प्रेक्षक आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. तर आतापर्यंत पहिला सामना सूर्य 1200 प्रेक्षक आपल्यासोबत संलग्न झालेले आहेत. गुडलेंदवरून हलकासा राईज होतो बॉल. टप्पा पडला चालला थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं डॉट बॉल. नेक्स्ट मॅच बॅटिंग करणारी टीम भुवन डगआउटच्या दिशेनं दाखल व्हा आणि टीम जर्मन बांदिवली नयन अँड ऑल टीम आपण रेडी राहायचंय. जेथे आपण आहात आता तेथूनच तुम्हाला मैदानात दाखल व्हायचंय. 3 चेंडू 18 3 सिक्सर येतील का. यावेळेला समोर स्टेट बॅटनं फोर्सिबल हिट आलाय. एक तर आलाय नितीननं मारलाय आणि लांबच मारलाय. षटकार. दोन बॉल 12. नितीननं विजयाच्या आशा पुन्हा एकदा जागृत केलेल्या आहेत. विजयाचा द्वीप त्यानं पुन्हा एकदा प्रज्वलित केलेला आहे. 2 बॉल 12. मॅच इज ऑन. गेम इज ऑन. मॅच इज स्टील बॅलन्स.
या बॉलीला लाईन पाहावी लागेल. हे सिरीज डॉट बॉल, थोडा खाली राहिला बॉल. जो बाउन्स अपेक्षित होता नितीनला तो बाउन्स मात्र या बॉलवरती मिळाला नाही आणि अखेर आता सामन्याचा निकाल मात्र जवळ स्पष्ट झालेला आहे. एक चेंडू, आवश्यकता 12 धावेची. एक बॉल 12 धावा. शेवटचा बॉल भोवऱ्यासारखा जागेवरच गळगळत राहिलाय. डॉट बॉल आणि याचबरोबर सामना संपलाय. पहिल्या विजयावरती शिक्कामोर्तब करत जय गावदेव झुगरेवाडीनं 11 धावेनं हा सामना जिंकत स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम केलेलं आहे. तर मात्र आता सिद्धगड बीचा प्रवास या स्पर्धेतून समाप्त झालाय. अभिनंदन जय गावदेव झुगरेवाडी. टफ अँड हार्ड लक टीम सिद्धगड बी. सामनावीर पुरस्कार आपण देतो.